नमस्कार मित्रांनो, फायनली लाडका बाहू योजनेसाठी देखील जी-आर आलेला आहे. आपल्याला माहीत असेल स्वतः मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सांगितलेलं होतं की लाडकी बहिणीसाठी जी आहे ती योजना आणलेली आहे. तसंच लाडक्या भावांसाठी देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे. यामध्ये 10 लाख तरुणांना फायदा होणार आहे, ज्याच्यामध्ये महिन्याला 10,000 असतील, 8,000 रुपये असतील, अशा पद्धतीने पैसे भेटणार आहेत, त्याचं प्रशिक्षण भेटणार आहे. तर नेमकी ही योजना काय आहे, माझा भाऊ लाडका योजना, त्याचबरोबर याची पात्रता काय असणार आहे, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, काय कागदपत्र लागणार आहेत, त्याचा सविस्तर जी-आर या ठिकाणी आज प्रसिद्ध झालेला आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. या जी-आरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर बघा, हा जी-आर तुमच्यासमोर ओपन केलेला आहे. 9 जुलै 2024चाच हा जी-आर आहे, जो की आलेला आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यामार्फत. काय म्हटले बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत. तर पहा, कुठली योजना ही, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ज्याच्यामधून या ठिकाणी तरुण असतील किंवा तरुणींनाही याचा फायदा होणार आहे, म्हणजे दोघंही याचा फायदा घेऊ शकतात. काय म्हटलं या प्रस्तावनेमध्ये पाहूयात आपण. बघा, राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी असेल, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने, बघा, अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करणे यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते, ते दिसून येते. तर या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः यामध्ये 12वी पास असतील, ट्रेडमधील ITI केलेले असतील, पदवीधारक असतील, पदवी किंवा पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्या कारणामुळे युवकांना शिक्षणानंतर अनुभवाचा अभाव, पूर्णपणे रोजगार मिळणे त्यामुळे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे, म्हणजे अनुभव नसल्यामुळे. तर महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 1974 पासून राबवण्यात येत होती. तर सदर योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आता या योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेमध्ये सुधारणा करणं आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजनेसाठी सुधारित करण्यासाठी शासनाच्या विचाराधीन ही बाब होती. तर त्याचाच हा शासन निर्णय आला आहे. बघा, आता याच्यामध्ये काय आहे, ह्या योजनेचे स्वरूप, योजनेचं नाव काय असणार आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 आर्थिक वर्षापासून याला मान्यता दिली गेलेली आहे. तर बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं स्वरूप काय असणार आहे, नेमकं याच्यामध्ये काय असेल, तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी राबवली जाणार आहे याच्या अंतर्गत एक संकेतस्थळ म्हणजे की वेबसाईट तयार केली जाणार आहे. त्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. तर बघा, ज्यांना रोजगार पाहिजे ते या ठिकाणी उमेदवार असतील आणि एका बाजूला ज्यांना या ठिकाणी कॅन्डिडेट पाहिजेत ते असतील. ह्या दोघांसाठी या ठिकाणी एकच या ठिकाणी संकेतस्थळ असेल ज्याच्यावरती तुम्हाला फॉर्म भरता येतील. तर रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ देखील कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून भेटणार आहे. तर उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळ सुलभतेने नोंदणी करता येईल. तर या उपक्रमांतर्गत योजनेच्या विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, हे सर्व हे काय केलं जाणार आहे, याच्यामध्ये जे ज्यांना या ठिकाणी मनुष्यबळ हवं आहे त्यांना या ठिकाणी ही माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर बघा, याच्यामध्ये कोण पात्र असणार आहे. आता 12वी झालेले उमेदवार, ITI झालेले, पदविका म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे किंवा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. तर यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे ज्यांना या ठिकाणी नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी. त्यानंतर लघु आणि मध्यम असे मोठे जे स्टार्टअप आहेत, ज्यांना या ठिकाणी मनुष्यबळाची गरज आहे, अशा या ठिकाणी स्टार्टअप जे असतील त्यांना या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे. त्याच्यानंतर पहा, योजनेसाठी पात्रता नेमकी काय राहणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे. उमेदवारांचं वय पहिल्यांदा 18 ते 35 वर्ष असणं गरजेचं आहे. उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पासून स्टार्ट होईल. 12वी पासून ITI, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी. मात्र शिक्षण चालू असलेल्या उमेदवारास योजनेचा सहभाग पात्र असणार नाहीत.
शिक्षण कंप्लीट पाहिजे, तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, आधाराची नोंदणी पाहिजे, त्यांच्याकडे आधार कार्ड पाहिजे, त्याचबरोबर उमेदवारांचे बँक खाते आधाराशी संलग्न पाहिजे. बँक खातं देखील तुमचं असणं गरजेचं आहे, कारण की डायरेक्टली पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत, जे पण तुमच्या या ठिकाणी जिथं पण तुम्ही जॉईन व्हाल तिथून. त्यानंतर उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. त्याचबरोबर तुम्हाला नोंदणी देखील करायची आहे. त्यानंतर बघा, हे आस्थापना किंवा ज्यांना या ठिकाणी जे या ठिकाणी रोजगार देणार आहेत त्यांच्यासाठी ही पात्रता आहे, तुम्हाला याची गरज नाही. त्याच्यानंतर पहा, खाली महत्त्वाची माहिती दिलेली आहेत. या कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे या ठिकाणी विद्यावेतन दिलं जाणार आहे. तर बघा, स्टायपेंड म्हणजे तुम्हाला पैसे किती भेटणार आहेत. जर पहा तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला 6,000 रुपये भेटतील. ITI किंवा पदविका केलेली आहे तर 8,000 रुपये भेटतील. तुमचं ग्रॅज्युएशन झालं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तर 10,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. तर हीच माहिती आपल्याला माहिती असेल, पावसाळी अधिवेशनाच्या भाषणामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली होती की 6,000, 8,000, 10,000 अशा पद्धतीचे आम्ही या ठिकाणी हे पैसे देणार आहोत. तर एकंदरीत पहा, ही जी तुमच्या या ठिकाणी रक्कम असणार आहे, जे विद्यावेतन तुम्हाला असणार आहे, दर महिन्याला भेटणार आहे, शासनाद्वारे प्रशिक्षार्थ्यांना या ठिकाणी अदा केलं जाईल, जे की डायरेक्टली DBTद्वारे म्हणजेच थेट तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे हे विद्यावेतन. तर याच्या काही अटी आणि शर्ती देखील असणार आहेत. ह्या योजनेअंतर्गत तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून ज्या ठिकाणी काम कराल तिथं तुम्हाला 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त गैरहजर राहता येणार नाही, अन्यथा तुम्हाला त्या महिन्याचं विद्यावेतन भेटणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेलात तर या ठिकाणी विद्यावेतनास पात्र असणार नाहीत. ह्या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा देखील घेतला जाणार आहे आणि याच्यामध्ये काही जे आवश्यक बदल आहेत ते या ठिकाणी केले जाणार आहेत. एका उमेदवारास योजनेचा लाभ हा एकदाच घेता येणार आहे हे देखील म्हटलंय. त्याचबरोबर जेवढे पण विभाग आहेत, राज्य शासनाचे शासकीय असतील किंवा प्रायव्हेट असतील, याच्यामधील ज्या रिक्त जागा असतात त्याच्यामध्ये 5% इतके उमेदवार यासाठी घेतले जाणार आहेत. ते 5% जागा रिक्त ठेवल्या जाणार आहेत. तर तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर एकंदरीत ही योजना म्हणजेच एक प्रकारचा तुमचा हा जॉब असणार आहे, ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे आणि याचं तुम्हाला काय भेटणार आहे, एक प्रमाणपत्र भेटणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला याचा अनुभव आहे असं सांगितलं जाणार आहे. एकंदरीत ही एक अप्रेंटिसशिप तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे, ह्याचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे. ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे ही तुमची, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, जेणेकरून तुम्ही जिथं पण या ठिकाणी जाल त्यावेळेस तुम्हाला हे प्रमाणपत्र दाखवून तुम्हाला नोकरी भेटण्यास या ठिकाणी सोपं जाणार आहे. तर अशा पद्धतीची ही या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये पहा, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र आस्थापना दिलेली आहेत. याच्यामध्ये हे सर्व स्टार्टअप्स आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी हे दिलेलं आहे. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही. जर कामगार विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी आहे, कोणकोणचा विभाग पात्र आहे त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे या ठिकाणी ह्या GR मध्ये. तर हा GR जो आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. आता जसं ऑनलाईन याच्याबद्दलची माहिती येईल किंवा एखादी जाहिरात येईल एखाद्या विभागाची, तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती दिली जाईल. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.